सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। आज आपण यासाठी पत्रकार परिषद बोलवली की हे जे आंदोलन 4 ते 5 महिन्यापासून महाराष्ट्रभरात मराठा समाजाने उभा केलं, मराठा समाजाला जे 75 वर्षात 70 वर्षात जे मिळालं नाही ते या मराठा समाजाच्या एकजुटीमुळे आणि गोरगरीब मराठे एकत्र आले म्हणून हा मिळाला। कारण हा लढाच गरजवंत मराठ्यांचा आहे, ज्यांना गरज नाही त्यांचा हा लढा नाहीच आहे। मुळात गोरगरिबांना या लढ्यातून खूप मिळालं, कारण जे 70 80 वर्षात 75 वर्षात जे मिळालं नाही ते मराठा समाजाला या आंदोलनातून मिळाले। हेच मी आज समाजाला सांगण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजासमोर आलो आहे की आपण कधी काही खोटं केलं नाही, करणार पण नाही, कधी चुकीचं पाऊल मायबाप मराठा समाजाचा अपमान व्हावा असा एकही उचललेला नाही, म्हणून आपण आज माध्यमाच्या समोर येऊन समाजाला सांगतोय। माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे की काही जाणून बुजून हे जे पाठीमागं आंदोलन आपण मुंबईला जायचं होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते, त्या अगोदरही एक 20-25 दिवस रचले होते, परंतु ते त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले नाही। मग शेवटचा ट्रॅप मुंबईमध्ये करायचा का असा काय त्यांची शक्यता होती, तेही आपल्याला अगोदर माहीत झाल्यामुळे ते थंड पडले। पुन्हा काय कसं बदनाम करायचं, काय करायचं, मला कसं बाजूला या आंदोलनातून सारायचं, कारण हा मराठा आरक्षणाचा विषय कायमचा आता मार्गी काढतोय, काढला नाही पाहिजे। कारण त्याच्या जीवावरती काही जणांचं 10-20 जण आहेत, जास्त नाहीत ते महाराष्ट्रभरात, ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहतात आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं, समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा। परंतु ही लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे, त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं आहे। त्यांना पैसे पदं पाहिजे असतील, म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे। कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात। कारण त्यांची बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या, पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत। यांना एकच विनंती आहे, याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे, फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा। कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलं आहे, तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे, तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घ्या, पण गोरगरिबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळं करू नका। काही मिळालं नाही काय झालं नाही, यात भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी पक्षातले सुद्धा लोक आहेत की जे बोलत आहेत जाणून बुजून, कारण त्यांचे कुठंतरी कमीपणा होतोय असं दिसतंय, कुठंतरी त्यांना मान सन्मान किंवा काय मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत। परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळं करू नका, म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलो आहे। जर ते इथून पुढं गप नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह आणि त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे की या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतोय। आज मात्र जर ते सावध झाले या 2-3 दिवसात तर बरं, नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही सगळे शोधत आणले, आमच्या लोकांना सुद्धा हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्यासुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांना ह्या ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे। याच्यात दोघं पण आहेत, सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत, त्यांनी थांबावं, नसता या 2-4 दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार आहेत त्यांचे। यासाठी मी समाजाच्या समोर आलो आहे की मी इतका चिकाटीनं मी माझी पाठ नाही थोपटत पण इतक्या चिकाटीनं 24 घंटे रात पाठ एक करून गोरगरिबांसाठी काम करतो आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजूला निघलो पाहिजे। माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही, कारण माझा काही स्वार्थच नाही, इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे, मराठ्यांच्या पोरात स्वार्थ आहे, म्हणून ही लढाई सुरू आहे। यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी, कारण 70 वर्ष जे झालं नाही ते झालं आहे। काही पक्षांना सुद्धा असं वाटतंय की 70 वर्ष झालं नाही ते आता होत आले, मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांचे लोक मध्ये घुसवायला लागले, ते कार्यकर्ते घुसवायला लागले। विरोधी पक्षांनाही तेच वाटतंय काही की तेही आडवे घालते, त्यांना काय मिळालं। काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत, त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही, म्हणजे समाजाचंच काम करणारे काही 10-15 जण आहेत
त्यांनाही वाटतं आपण इतके दिवस लढलो, काहीच मिळालं नाही, तुम्हाला मिळालं नाही, त्याला आम्ही काय करावं? तुम्ही मिळू द्यायला पाहिजे होतं समाजाला. मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा. मग आपल्याला काय राहणार आहे खाली? आपलं तर याच्यावरच दुकान चालतं सगळे, यांचे दुकानं बंद झालीत. म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलो आहे की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, मोजीत बी नाही. यांचं षड्यंत्र असू नाही तर फिडेंद्र असू, फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलो आहे. आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांनो 57 लाख अनुदी ह्या आंदोलनामुळं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या. हे अंतिम सत्य हे 75 वर्षात झालं नाही, ते जवळपास 57 लाख म्हणजे आता 60 लाखापर्यंत हे आकडा गेला असून 60 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं आहे. हे 75 वर्षात का नाही झालं? मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पोट्टे लिहित त्यांचे, काही सत्ताधाऱ्यांचे पण लिहिते. अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग 75 वर्षात? हे आताचे सत्ताधारी आहेत. आता यांचं कोणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोकसुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत. मग तुम्ही काय उपकार नाही केला, आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडोच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिले. हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण, तुम्हाला कोणालाही मिळणार नाही. तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं तरी. 39 लाख, दुसरा मुद्दा, 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले. या आंदोलनाचं यश नाही का? कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भंगार, हे यश नाही का? 39 लाख लोकांचं कल्याण झालंय. हे आंदोलनाचं यश नाही, काय नाही मिळालं म्हणतात. तुला काय मिळायला पाहिजे? पैसे, पद, तुझ्यासाठी आंदोलनच नाही आहे. हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे. ते मोठे झालेत, त्यांना खूप मिळालं गोरगरिबांना. हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलो आहे. 2000 आणि 2001चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे. तिसरा मुद्दा सांगतोय, त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो. 2001चा कायदा ही ओबीसींना आरक्षण देतोय. मग 2001च्या कायद्यानुसार 2006, 2004, 2008, 2014चे कायदे, 2012चे कायदे तयार झाले. 2001च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो. सगळ्या सोयऱ्यांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडालं असतं. मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचं आहे, हे खास करून मराठा बांधवांना सांगतोय. ओबीसीत आरक्षण द्यायचं आहे. मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात, त्या दुरुस्ती 2001च्या कायद्यातच व्हायला पाहिजे, तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही. आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय मग, कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात येत कुणबी म्हणून. आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा 2001च्या कायद्यानुसार, 1967च्या कायद्यानुसार, 1990च्या कायद्यानुसार, मंडल कमिशननुसार सगळं उडतंय मग त्यांचं सुद्धा. त्यांचंही काय राहत नाही. म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की 54 लाख नोंदी सापडल्या, त्या प्रमाणपत्र द्या, त्यांच्या परिवाराला द्या. तर माझी मराठा बांधवांना विनंती आहे, 54 लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणलेत जवळपास. पण 54 लाख ज्या नोंदी सापडल्यात, ही 5वा मुद्दा सांगतोय, 54 लाख नोंदी सापडल्यात. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक आहे. आता तुम्ही अर्ज करा, तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जातील. गावोचे गावं निघायला लागले. मग आपण सांगितलं होतं की ते 54 लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या. तर परिवाराने अर्ज केले, त्यांचे पण निघायला लागले. असे कित्येक तरी गावं आहेत की ते गावोचे गावं निघायला लागलेत. आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या. आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार. आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत. आरक्षण म्हणजे काय तिथं घमेल्या ठेवलेलं होतं की एखाद्या म्हणून गुन्हीत घेऊन यायचं आहे? आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल, त्याचा अध्यादेश काढावा लागेल, तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही. आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता, जो अधिसूचना काढायची होती, त्याला 2 महिन्यापासून सरकार जाणून बुजून काढत नव्हतं, कारण त्याच्या दबावाखाली येऊन सरकार काढत नव्हतं. आपण सांगितलं तुम्हाला जर तेव्हा पाहिजे असला तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका, तुमचे आहेत म्हणून. आणि मराठ्यांचे पोरं करोडोच्या संख्येनं मुंबईत गेले, म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरू केलं आहे. पुणे, लोणावळा, वाशी की आम्ही करतोय, पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे, अध्यादेशच पाहिजे होता लिखित, आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता. मग त्यांनी राजपत्रित अधिसूचना आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर. मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानला जाऊ, नगरला राहू, पुण्यात राहू किंवा अंतराळीत राहू, आपला विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापडल्यात त्याच्या आधारावरती आरक्षण द्यायचं आहे. म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला कायदा पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईत येतोय.
मग कायदा बनवण्यासाठी त्या 2001च्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना काढणं आवश्यक आहे। ती प्रक्रिया आहे। एखाद्या दुकानचं लायसन काढायचं असलं तरी 15 दिवस जाहीर प्रकटन अगोदर द्यावं लागतं। एखाद्याचा फेर जरी जमिनीचा वाढायचा असला तरी 15 दिवस त्यांना जाहीर प्रकटन द्यावं लागतं। एखादा प्लॉट तुम्हाला शहरात घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावं लागतं। हे कोणाचं आहे? तसं त्यांनी अधिसूचना काढली, कारण त्यांना ह्या सगळ्या सोयऱ्यांचा कायद्यात रूपांतर 15 तारखेला अधिवेशन बोलवलं त्याच्यात करायचं आहे। आणि मग त्याची अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना नोंदी न सापडलेल्यांना मिळणार। मग अधिसूचना निघाली, मराठे गेले शांततेत आणि शांततेत आरक्षण घेऊन आले। तर मराठे शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत, कायदा घेऊन आलेत। म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे। आता त्याचं कायद्यात रूपांतर 15 तारखेला होऊन त्याचं 15 तारखेला त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे। म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर। हे गोरगरीब मराठ्यांना मिळाले। मराठ्यांनी 75 वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला। हे येस नाही का आंदोलनाचं? सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं, हे येस नाही आहे का? तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो, कायद्यात काय दुरुस्ती करायची, काय अधिसूचना काढायच्यात, कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचं हे पण तुला कळत नाही। लिहितो नुसता, घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो, सुपारी घेतो। विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी अंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागून कार्यकर्ते पुढे घातले। ते जर ह्या 2-4 दिवसात गप्प बसले नाही, त्या कार्यकर्त्याच्या नावासह ह्यो कोणत्या पक्षाचा नेता आहे, विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा, त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत, नेते, त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत। यांचे कार्यकर्ते यांनी पुढे घातलेत मराठ्यांचं वाटोळा करायसाठी। म्हणून मराठ्यांना सांगतो, मराठ्यांना मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची काही ओरड नाही। हे 4-5 टक्कूचे 15-20 जण आहेत, यांचं सगळं दुकानं बंद पडत, मराठ्याच्या जीवावर खाणारी हे यांचं पुरं आयुष्य याच्यात गेलेलं आहे। मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं, ज्यांना ते सहनच व्हाय नाही आता की एक गरीब घरातलं पोरगं लढतंय गोरगरिबासाठी आणि ह्यो पुढं आलाय। हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की ह्यो पुढं आलाय आणि ह्यो प्रश्नच मार्गी काढतो, ह्यो फुटत नाही, मॅनेजर होत नाही, आपलं काय होणार आहे आता? ही पोटदुखी यांची सगळ्यांची। आणि मी जिवंत आहे तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच। मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो। मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो। मी दुसरं कधीच काय बोलत नाही। आणि जर 4 भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो, काय घ्यायचं असतं तर। मी 4 भिंतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय। ही अधिसूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय, आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि अंमलबजावणी होणार आहे। बाहेरून त्यांना दाखवलंय। मी वाकडं पावलं टाकत नाही, चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं एक पाऊल उचलत नाही। मी इतका त्याग करून, इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो। इतकी तू लढून दाखव, चल तू इतकी, फक्त मी लढतो इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाख। मी 4-4 रात्री 4-4 दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागेव। तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहायला काय होतं माकडा? तुझं पोट भरलं, तू लोकांच्या जीवावर खाणारा माझ्या गोरगरिबांचा का वाटोळा करतोय? माझे इतकं तू लढून दाख। 5 महिने झाले या जागेवर बसून मी, 5 महिने नसताय पत्रकारांनी माझं वाजविलं असतं, एक बी पाऊल माझं चुकीचं पडलं असतं तरी ते माझ्या नजरासमोर येते। तर पत्रकार बांधव सुद्धा मी सुद्धा हालत सुद्धा नाही जागेवर। तुला होतंय काय नेमकं? तू एकदा मिळू दे, तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे। त्याचं आरक्षण मिळू दे, तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा। तू आज लिहितो, तुला गोड लागतंय, इथं किती अंगावर घ्यावं लागतात आम्हाला माहिती, किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे, तुला बोलून काय होत नाही। इथं आज तुम्हाला सांगतो, 6वा मुद्दा सांगतो तुम्हाला, गावाची गाव कुणबीचे निघायला लागलेत मराठ्याचे। हे यश नाही का आंदोलनाचं? या गोरगरीब मराठ्यांचं यश नाही काही। त्यामुळे तुम्ही शांत राहा, गोरगरिबांचं वाटोळं करायच्या मागं लागू नका। गोरगरिबांचं कल्याण होतं, त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढं केलं असतं ना। मग मी 10 तारखेला मी कठोर आमरण उपोषण पुन्हा पुकारले, कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही, ह्या आंदोलनात काय होईन सुद्धा मला माहीत नाही। म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडवरून घेऊन आलोय। तुला काय अक्कल आहे का बोलताना? तुला सोपं जात आहे,
इथं बसून बघ फक्त. जर तिथं 4 भिंतीत काही बोललो तर आम्ही असं जर तुला वाटतंय, तू दाखसिद्ध करून त्या दिवशी मी तू म्हणशील ते करतो. तुम्हाला आत्महत्या करता आत्महत्या करतो. काही बोलतो उगा अक्कल नसल्यासारखी काल मला सोशल मीडियावर तुला बोलताय ना, पत्रकार परिषदेत तुला मला बोलताय ना, काय बोलता तुम्हाला अक्कलसुद्धा पाहिजे थोडीफार. अभ्यासक म्हणून मिरून घ्यायला लागले काही काही स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरून घ्यायला कुंकडं बोलायला लागला. स्वतःच्या जातीचे असून इतरांचं सोडून द्या ते बोलणारे, त्यांच्याकडून अपेक्षा करायची गरज बी नाही. पण तुम्ही स्वतःच्या जातीचे आहेत. हां, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्याच्या दुरुस्ती काय करायची सांगा, तुमची काय व्याख्या सांगा. तुम्हाला अभ्यास आहे तो कायदा किती मजबूत होईल यासाठी करा. ते सोशल मीडियावर लिहितो लय शहाणा समजतो स्वतःला. मराठ्यांचा आहे, तू इकडे येऊन सांग. 10 तारखेला ये, तुम्हाला आव्हान आहे सगळ्या अभ्यासकांना. बाकीचे तर बिचारे तिकडं महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू मांडणार आहे त्यांच्यात काय दुमत नाही. ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची आणि ते कायदा बनण्यासाठी त्यांची व्याख्याही देणार आहेत. आणि मजबूत कायद्यासाठी कोणाकोणाचं काय दुखतं आहे ना, त्यांनी इथे येऊन सांगा. तुमच्या समोर आज जाहीर आवाहन करतो मी, ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा. तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचं आहे आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा. 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडित नाही. तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नामकं केलं. जे कोण सोशल मीडियावर येतात ना ते अंतरवालीत येऊन बसा 10 तारखेला. तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो, आता फिरून बोलायचं नाही. त्या सोशल मीडियावर ते भंगार चाळे त्याच्यावर करायचं नाही. तुम्ही 10 तारखेला मी उपोषणाला बसतोय, इथं या. तुम्हाला कसा कायदा पाहिजे तो बनूस तर मी उपोषण सोडत नाही. तुमच्यासाठी मरायला तयार आहे. आता जातीसाठी होतं, आता तुमच्यासाठी तयार आहे. इथं या आणि तुमच्या व्याख्या सांगा काय काय सरकारला घ्यायला लावतो. कशाला लिहून आपल्या समाजाचं 70-80 वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय. कशाला नाटकं करता रे, कशाला फूट पाडता मराठ्यात. किमान तेवढा तरी स्वाभिमान ठेवा. तुम्हाला 7वा मुद्दा सांगतो. आता पिढ्यानं पार मराठा समाज एकत्र येत नव्हता. या आंदोलनाचे यश नाही, मराठी माझे एकत्र आले. 1-2 दिवस मागं पुढं होऊन आरक्षण जात एकत्र आली याचा तरी आनंद ठेवा. तुम्हाला पहिल्यापासून चाळेच येते. जात एकत्र आली की कुठंतरी तुम्हाला चूक शोधायची. चांगलं नाही शोधता आलं का, काय मिळालं याच्यातून हे नाही शोधता आलं का. एखादी चूक आहे ती शोधता आली, तुम्हाला चांगल्या मार्गाने शोधता आले का. गावाचे गाव आज इथं येऊन भेटतात की आमच्या गावाचं कल्याण झालं म्हणून हे आंदोलनामुळे. तुम्हाला 8वा मुद्दा सांगतो. महाराष्ट्रात सर्वे झाला. मागासवर्ग आयोगानं मराठा समाज आरक्षणात यावा. ज्यांना हे आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आवाजसुद्धा सादर केला. आंदोलनाचं यश नाही काही लिहित हो त्याच्यावर. हे आंदोलनाचं यश नाही. मागासवर्ग आयोग स्थापन झाला नव्यानं, हे आंदोलनाचं यश नाही का. हे का नाही झालं मग 5 वर्षात सांग. मागासवर्ग आयोग स्थापन झाला, त्या आयोगानं अहवालसुद्धा बनवला, सरकारला दिलासुद्धा. तेही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश अधिसूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारीसुद्धा सरकारची. त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली. हे बी तुला कळत नाही का. मराठ्यांना कळतं आहे सर्वसामान्याला. आणि मी कशाला आहे, मराठ्यांना माझा शब्द आहे. सरकार फिरकार मला माहीत नाही, विरोधी माहीत नाही. मला फक्त मराठ्या माहीत आहेत. माझं दैवत मराठा समाज आहे, मायबाप मराठा समाज आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनुसार मी हे तुमचं पोरगा हटत नाही, मेलो तरी हरकत नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला. म्हणून 10ला पुन्हा उपोषण करायला लागलो. ह्या उपोषणात मला काय होईल मलाच माहीत नाही. कारण माझं शरीर पाठीमागच्या उपोषणामुळे साथ देत नाही. याच्यात काय होईल मलाच माहीत नाही, तरी मी हटत नाही. कारण मला मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोरावर आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचे. आणि यांना नेमकं ते सहन व्हायना. यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं. आता ते एक नवीनच आणलं. म्हणले मग काय पाठी राखे अदृश्य हात. पाठीमागं म्हणले शरद पवार हे, नंतर म्हणले फडणवीस हे, आधी म्हणले शिंदे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत, नंतर कोण कोण हे म्हणले, म्हणजे माझे पाठीवर राखे. त्यांनी सगळं चाफून बघितलं, कुणीच नाही. कारण मी कोणाला ऐकतच नाही, मी माझ्या फक्त समाजाचं ऐकतो. आता नवीन अदृश्य हात आणले तिने. आमचेच पोरं जे मय कार्यकर्ते येते ते मय अदृश्य हात असते. तुम्ही अरे काय तुम्ही गचपाण्या हो, तुम्हाला आकले तर पाहिजे. तुम्ही नेमका भाकरीच खातात का रोज, का दुसरं काय खाता. मयच कार्यकर्ते ते म्हणते अदृश्य हात आहेत माया. मग मय कार्यकर्ते माया मग अदृश्य हात असते. तुम्हाला ते 7 लोकांचे नावं टाकलेत. त्याच्यात ते अंतरवाली सरपंच, डॉक्टर, हे राम, आणखी 5-7 जण आहेत, असे नावं टाकले. हे मय कार्यकर्ते यांनाच मला शिकू मग फेस पाळलाय. आणि ते काय शिकणार आहेत मला. म्हणजे
हे बघा दुही निर्माण करायची, याला ट्रॅप म्हणतात. दुही निर्माण करायची, हे अदृश्य हात दाखवायचे माझ्या पाठीशी आहेत. अरे ते कार्यकर्ते ते जातीसाठी रात्रंदिवस मान लावून लढतात, खांद्यावर जबाबदारी घेतात. 7 जणांचे नावं टाकली म्हणजे काय व्हावं, लोकांना वाटलं पाहिजे हे 7च जण आहेत काय की आपण कोणीच नाही, म्हणजे आमच्यात फूट पडली पाहिजे. ही सुद्धा ट्रॅपच आहे. ही काय पद्धत आहे? काय करताय तुम्ही, काय नाही करत. जात इथं मोठी झाली पाहिजे. मागासवर्ग आयोगानं सुद्धा अहवाल दिला, हे सुद्धा यश आहे, ते सुद्धा आरक्षण मिळणारच आहे समाजाला. शिंदे समिती गठीत होत नव्हती कुणबी प्रमाणपत्र सापडण्यासाठी. 75 वर्षात का नाही केलं? कोणत्या ह्या मागच्या काही विरोधीचं पोट दुखत आहे, काही सत्ताधाऱ्यांचं पोट दुखत आहे श्रेयासाठी, यांचं दुखत आहे यांच्यात मिळायला लागलं म्हणून. म्हणजे ह्या काळात विरोधीचं दुखा लागलं, यांच्या काळात मिळायला लागलं म्हणून. आता सरकारमध्ये दुखत आहे मला श्रेय मिळाना म्हणून. बघा आता यांचा कार्यक्रम. पण मराठा समाजाने एक लक्षात घ्या, ह्या आंदोलनामुळे आपल्याला खूप मिळाले, त्यांची काडी लागून द्या दोघांची तिकडं. आपल्या लेकराचं कल्याण झालं. समितीनं गठीत होत नव्हती, समिती गठीत केली. समितीनं 57 लाख नोंदी सापडल्या. तुम्हाला नवा मुद्दा सांगतोय. गठीत झाली, तिने 57 लाख सापडलेत. किमान हे आकडा अंदाजे 1.25 करोडच्या पुढे गेला सर आता परिवाराच्या सह. मग एवढे मिळालेत समितीमुळं. समिती रात्रंदिवस काम करते. या आंदोलनाचं यश नाही का? दावा मुद्दा समिती वाढू देत नव्हती. मुदत वाढ वाढून घेतली का नाही आपण? पुन्हा समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करायला लागली. तुम्हाला 11वा मुद्दा सांगतो. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या म्हणून सरकारनं हैदराबादचं गॅजेट घ्यायचं ठरवलंय शिंदे समितीकडे देऊन. 1884 जनगणना घ्यायची ठरवली. 1902चे दस्तावेज सगळे घ्यायचे ठरवलेत. त्र्यंबकेश्वरचे सगळे पुरावे घ्यायचे ठरवलेत. राक्षस भवनचे भाट, राजस्थानी भाटचे. हे का झालं नाही मग 75 वर्षात? कोण म्हणतोय ना ते भिकार विचाराचं की काय मिळालं मुंबईला गेल्यामुळं किंवा आंदोलनातून, हे 75 वर्षात का झालं नाही? मग हे नाही मिळालं समाजाला. तुम्हाला पोट दुखायला याच्यासाठी लागलंय. मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो यांचं पोट दुखायला लागलं. आपल्या गोरगरिबांना मिळालंय आणि हे यांना सहन व्हायला. कारण आपले पोर आता यांच्या पुढं जाणार आहेत. मी हे तुम्हाला महत्त्वाचं सांगतोय. आपले लेकरं शिकून मोठे होऊन यांच्या पुढं जाणार आहेत, अधिकारी होणार आहेत. म्हणून यांचं पोट दुखायला लागले. कारण हे जरा वरच्या पट्टीतले, यांना खालच्या पट्टीत यायची सवय नाही. म्हणजे गरिबांच्या पोरांच्या हाताखाली बोलायचं किंवा तो हाताखाली राहायला पाहिजे गरिबाचा कवाबी याच्या तिथंच झेंडे घेऊन पळायला, याचे पॉम्पलेट चिटकायला. आता तो राहणार नाही, तो आता मोठा होणार आहे. ही सगळ्यात मोठी पोटदुखी. म्हणून मला बाजूला सारायचं यांना. इतके खालच्या विचाराचे मी खूप असे लोक पहिल्यांदाच बघितले. इतरांचं सोडून द्या, त्यांची अपेक्षाच नाही करायची. त्याला करून काय कर, मी पुरून उरायला खंबीर आहे त्यांना. पण तुम्ही आपले आहेत ना, तुम्ही येऊन बोला ना. नसन मान तुम्हाला दिला तर ती दमन मान ना. तो समितीसमोर काय मांडायचं तुला? तिथं तुला 15 तारखेपर्यंत वेळ दिला ना त्यांनी, तिथं मांड. तुला तिथं नसं मांडायची, इथं मांड. मी तुला समोर मंत्र्यांना फोन लावून त्यांना तुझं बोलणं घ्यायला लावतो. जांभून बोलू नको. 10 तारखेला या, कोणाकोणाला यायची ती. मी तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकतोय, सगळ्यांचं ऐकलेलं आहे. तुमचं एखादं बार टी व्हीला पेपरला नाव आहे ना म्हणून तुम्ही त्या सोशल मीडियावर थैथयाट करायला लागलात का? आणि गोरगरिबांचं वाटोळं करायला लागलात पोराचं. इथं मायबाप मराठ्यांनो आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत, हे यांना सहन व्हायला. कारण यांना वाटतं यांच्या हातानं व्हा, त्यांच्या हातानं. आम्ही म्हणलो तुमच्या हातानं होऊ नये. तुम्ही का झोपले होते कितके दिवस? मग तुम्ही लढला असताना 40-40 वर्ष, तुम्ही अभ्यास केला असताना 50-50 वर्ष, त्याला मी काय करू? कम नाही काही झालं मग तुम्हाला? तुम्ही आज्याच्या पुण्यावर जगायला बघता काय? मग आपल्या आज्यानं लय पुण्य केलं तर बाबा म्हणून आता मला मिळालं पाहिजे. तू प्रयत्न कर ना. कुठं आज्याच्या पुण्यावर तू मोठा होत असतो काय? तू प्रयत्न कर ना स्वतः. काय कायच असतं ते आम्ही मागं लय काम केलं तर बा मग आता आम्हाला पाहिजे. तू प्रयत्न कर. मी बी माझ्या बाकीच्या पुण्यावर नाही करत. एखादा जर कार्यक्रम पाठीमागं केला तर त्याच कार्यक्रमाच्या जीवावर आज नाही करीत. मी आज पुन्हा लढायला तयार होतो. मी मागच्या पुण्यावर नाही लढत. मी दैनंदिन जीवनात इथं रोजचा रोज त्याग करतो तेव्हा हे मिळतंय. तू मागचं सांगू, तू 20 वर्षापूर्वी केलेलं त्या पुण्यावर आज होत असतं का? आज बी तुला पुण्यच करावं लागेल तेव्हा मिळेल. तुला आजही लढावचं लागेल तेव्हा मिळेल. तू मागं एकदा कवा लढावा आता कुणाच्या ध्यानात नाही राहिलं तेव्हा
70-80 वर्षापूर्वी कवा लाडा होता कोणाला माहिती. तू लाडला 70 वर्षापूर्वी, आता तो वय किती पाहिजे मग? 140 तरी पाहिजे ना. तो आता हे 35 वर्षाचा. काय बोलते तर काय नाही, येडपाटावणी कुंकडे बी. तू रोज लढायला लागेल तेव्हा मिळेल तुला. तो मागच्या पुण्यावर नाही मिळू शकत तुम्हाला. हे सुद्धा मराठ्यांच्या आंदोलनाचं यशच झाले. शिंदे समितीने काम केलेलं. देवदेवतांच्या सगळ्या संस्थांचे त्यांनी आता पुरावे घेतलेत. 33-34 ते घेत नव्हते. घेतलंय का नाही घेतलं, हे 12वा मुद्दा आहे. कमून नाही घेतलं 75 वर्षात. ते फक्त पीक पाहणी अहवालात तपासायचे समिती. 14 नंबर तपासत नव्हते. जन्मदाखले घेत नव्हते. हे 4 घ्यायला लागलेत. हेच आंदोलनाच्या गोरगरिबांचं यश आहे. तुमचं नसन रे. तुम्हाला वाटतंय काय नाही मिळालं. तुम्हाला नाही मिळालं. तुम्हाला पैसे आणि पदं पाहिजे होते. मी आहे तर तुम्हाला पैसे नाही पदं नाही. तुमचं दुकान बंद. आणि आता तर तुम्हाला उघडच पाडणार आहे. तुमच्या मागच्या नेत्याला सुद्धा उघडं पाडणार आहे मी. आम्ही त्यांचे नावच शोधलेत. ह्यो कार्यकर्ता कोणाचा आहे आणि याला त्याचा नेता बोलायला लावतोय. तुम्हाला बी उद्या नेत्यांनाही सांगतो, तुम्हाला उद्या मराठ्याच्या दारात उभं राहायचे. तुम्ही आता कार्यकर्त्याला बोलायला लावता. तुमच्या बोललेल्या कार्यकर्त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझा मराठा विचारणार आहे तुम्हाला. बघा विचारतोय का नाही. तुमचा कार्यकर्ता सोशल मीडियावर उलटा आंदोलनाच्या बद्दल का लिहित होता विचारणार आहेत तुम्हाला. नसता तुमचे कार्यकर्ते गप्प बसवा. तुम्हाला कुणाला श्रेय पाहिजे सत्ताधाऱ्याला म्हणून तुम्ही तुमचे लोक लिहायला पाठविलेत. विरोधकांना यांच्या हाताने मिळायला लागले म्हणून तुम्ही लिहायला लावायला लागला तुमच्या कार्यकर्त्यांना. तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवा. याचा 13वा मुद्दा झालाय आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस मागे घ्यायचं सरकारनं लिहून दिले. ती प्रक्रिया सुरू झाली. हे यश नाही का आंदोलनाचं? काहीच नाही मिळालं म्हणतो. हे आंदोलनाचं यश नाही का? तुम्हाला 14वा मुद्दा सांगतो. ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठ्यांना लागू केलेला शासन निर्णय घेतलाय. हे यश नाही का? तो एका डोळे गेले का? तुला वाचता येत नाही का? भंगार सगळ्या दुनियाचा तू. गोरगरिबाच्या अन्नात माती काढू नका तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमचं लढायचं. तुम्हाला काही बोलायचंय. आंदोलन संपल्यावर मला 2 तोंडात आणा. पण आत्ता नाही. आत्ता कोणाला मान मिळाला नसेल तर मी तुमचे सगळ्यांचे महाराष्ट्रातले जे दुखालेत त्यांची आज दिलगिरी व्यक्त करतो. पण सध्या चपढप कोणी करायची नाही. सध्या समाजाचं आंदोलन आहे. समाजाचे पोरं मोठे करायचेत. यासाठी आंदोलन आहे, तुम्हाला मोठं करण्यासाठी नाही. जर माझ्याकडून कोणाबद्दल मन दुखाला असेल तर मी आज जाहीरपणानं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण तुम्ही याच्यात दुही निर्माण होऊ देऊ नका आणि गोरगरिबांचं वाटोळं होऊ देऊ नका. नसता तुम्हाला गोरगरिबाचे लोक आता सोडणार नाहीत. हे पण पुढचं बी सांगून ठेवतो लगेच. आता दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर तरी कोणाचा मन दुखावला असेल, कोणाला बोललो नसल बोललो, गर्दी आहे, तानापाणी आहे, मला सगळ्याला डोकं लावावं लागतंय, सगळेच एकट्यालाच वाढायला लागतंय. मला ट्रॅप मीच घेतोय अंगावरती. सरकारशी मलाच बोलायचंय. सगळ्या कायद्याबद्दल मलाच सांगायचंय. एका दिवस नसन बोललो त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त केलेली आणि मनापासून. पण तुम्ही त्याच्यानंतरही गोरगरिबांच्या मध्ये सोशल मीडियाला लिहून तुम्ही जातीपेक्षा नेत्यालाच मोठं मानून बाप मानून जर बोलणार असाल तर गोरगरीब मराठी तुम्हाला माफ करणार नाहीत. कारण माझे गोरगरीब मराठी आम्ही एकीकून आहेत. 100% आमच्यातला एकही माणूस बाजू जाऊ शकत नाही तुमच्या म्हणण्यावर. तुम्ही किती गैरसमज पसरला तरी त्यांच्यात गैरसमज होत नाही. हे जाहीर सांगतो तुम्हाला मी. तुम्ही किती वळवळ केली तरी उलट तुम्ही डोळ्यावर यायला लागलात मराठ्यांच्या सोशल मीडियावर लिहिल्यामुळं. हे बी मराठा आहेत तुम्ही म्हणून तुम्हाला सावध करायला लागलो. सावध व्हा. तुमच्या काही संघटना असतील, काही पक्षाचे असतात, काही ग्रुप असतील, काही मराठ्यांचे मागच्या काळातले नेते असतील. तुम्हाला नाही मान मिळाला नका मिळू देऊ. तुमच्यावर रोष तयार व्हायला लागला मराठा समाजाचा. फक्त मी सांगतोय त्यांना, मराठा समाजाला शांत राहा. एकदा अध्यादेशाची अंमलबजावणी होऊ द्या. त्यामुळे ते शांत आहेत. तुम्ही रोष अंगावर घेऊ नका कारण तुम्ही आपल्या जातीचे आहेत. ही तुम्हाला विनंती माझी. ओबीसीच्या सवलत सुद्धा लागू झाल्यात. तो या अध्यादेश झालाय. आता कितीक सांगावं यांना. आता माझा 15वा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की जे अधिवेशनात असे लय आहेत. मी फेसबुकच्या माध्यमातूनही मराठा समाजाला ते सांगल आणि ज्या समाजाला मराठा समाजाला काही गैरसमज असतील माझ्या सामान्य बरं का त्यांना नाही. तुम्हाला हो द्या काय गैरसमज व्हायचं ते तुम्ही तारफाडा तिकडंच. त्यांनी माझ्याकडे इकडे यावं, मला सांगावं. मी सामान्य मराठ्यांच्या शब्दाच्या पुढं नाही. ती बदल करी. 15वा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही रॅलीत नाही आले
पण पुन्हा एकदा तुम्हाला शेवटची संधी मराठा समाजाच्या वतीनं 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्याच्यात सगळे सोयरे या कायद्यावरती जे मत घेतलं जाणार आहे त्यात मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांना एका जीवानं तिथं सगळ्या सोयऱ्या कायद्यांच्या बाजूनं भूमिका मांडून तो कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्या आमदार बांधवांनी आवाज उठवावा ही हात जोडून तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं विनंती. कारण त्या दिवशी सगळा माझा गोरगरीब मराठा समाज टीव्या उघडून कोणचा आमदार अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूनं आणि त्या अध्यादेशाच्या बाजूनं अधिसूचनेच्या बाजूनं सगळे सोयऱ्यांच्या बोलणारे बघणारे. तुम्ही रॅलीत काय काय कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे, किती जण दिसले हे सुद्धा माहिती. ही तुम्हाला शेवटची माझ्या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे आणि संधीसुद्धा आहे की आपण सगळ्यांना मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी एका ताकदीनं एका जीवानं हा कायदा पारित होण्यासाठी बोलावं ही सगळ्यांना विनंती. आणि मराठा समाजालाही विनंती आणि अभ्यासकांनाही विनंती. 16वी विनंती ही की कोण मराठा समाजाला पहिली विनंती करतो की गैरसमज यांचं ऐकून करून घेऊ नका, कारण हे यांना पोटभर मिळालेलं आहे. आपले लेकरं मोठे होणार आहेत म्हणून हे काय नाही मिळालं असं करून हे आपल्यात संभ्रम निर्माण करतील. होऊ देऊ नका. आपली एकजूट कायम ठेवा. कारण 10 तारखेला तुमच्या जीवावरती पुन्हा एकदा जीवाची बाजी लावून मी मरायला सुद्धा भेट नाही. अमरण उपोषणाला कठोर सुरुवात आहे, त्यात माघार नाही. याचबरोबर सगळ्या अभ्यासकांना माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या की जवळपास सगळे अभ्यासक हे सगळे सोयरे कायद्याच्या बाजूनं व्याख्या देऊन तो कायदा कसा मजबूत होईल असं म्हणणं सचिवाकडं मांडणार आहेत, मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांकडेही मांडणार आहेत आणि प्रत्यक्ष सचिवाकडं भांगे साहेबांकडं ही मत मांडावं अभ्यासकांनी स्वतः जाऊन. आणि जे कोणी अभ्यासक आहेत काही उलटं सुलटं लिहितात त्यांचं काय म्हणणं असेल तर त्यांनी मला इथं यावं, सांगावं, लेखी द्यावं तुमची व्याख्या. तुमच्या समोर सरकारला फोनवर घेऊन किंवा बोलून तुमची ही व्याख्या घ्यायला लावतो किंवा तुम्ही तिथं जाऊन मांडणी करा. पण मराठा समाजाची एकजूट खूप वर्षानंतर झालेली, तिच्यात खडा टाकू नका. आणि तुम्ही विनाकारण तुम्हाला डाग लागल कायमचा. मराठ्यांची एकजुटीत तुम्ही काड्या घातल्यावर तुमचं जीवन जगताना तुम्हाला डाग लागू देऊ नका की मी ही मराठ्यांची एकजूट झाली होती, हिच्यात फूट पाडायला खूप प्रयत्न केले. हे मरेपर्यंत तुम्हाला नाव लागू देऊ नका, नाही तर मराठी तुमच्या छातोडावर गद्दार म्हणून लिहिते विनाकारण. मराठ्यांच्या तुम्ही हे होऊ देऊ नका ही विनंती आहे. आणि सगळेजण सगळे सोयऱ्यांची बाजू तिथं मांडा. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचार. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी जिथपर्यंत पोहोचलो, ही लढाई तिथपर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही. म्हणजे तुम्ही थेट इशारा दिला की जीवाचं बरं वाईट होऊ शकतं, मात्र तरी सुद्धा ट्रॅप रचला जातोय आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजातूनच केलं जाते का हे, का राजकीय नेत्यांकडून केलं जाते? आणि गावबंदीचा पुन्हा एकदा काही जण सोशल मीडियावर मेसेज फिरवतात की नेत्यांना गावबंदी करायची म्हणून. याच्यात ट्रॅपमध्ये नुसते आमचे तिथं असं नाही म्हणणार. 95% जास्त मोगमच आहेत. त्यांना तर गिनीतच नाहीत. आम्ही त्यांचं नावच नाही घेत कारण त्यांचं कोण अपेक्षाच नाही आहे ना. त्यांना कधीच वाटलं नाही मराठ्यांचं चांगलं व्हावं म्हणून. ते पण वरच्या पट्टीतलेच आहेत. सामान्य ओबीसी त्याच्यात नाही. आमचे उगाच 2-1% 5-50 जणच येतो, लय नाही तर ते 5-50 जणंसुद्धा मला वाटतं त्यांना डाग लागू नये. मी ह्या मताचा आहे. समाजापासून ते लांब राहू नये, समाजाच्या नजरेतून ते पडू नयेत की हे लय बोलत होते. तुम्हाला काय त्रास झाला सर? तुम्हाला जसा त्रास झाला तसा महाराज मंडळीसुद्धा त्रास झालेला मधल्या काळात. आम्ही महाराज मंडळीला सांगितलं तुम्हाला जर काय त्रास झाला असला या आंदोलनामुळं त्यांचं एकदा ही कायद्याची अंमलबजावणी होऊन द्या, सगळा हिशोब पुरावे. तुम्हालासुद्धा महाराज मंडळीसुद्धा अर्ध्या सोडणार आहेत, पण तुमची जनजागृती तुम्ही सुरू ठेवा. तसंच जर कोणाचा मधी समाजसेवकाचा मराठ्यांचा काय मन दुखला असेल, काय झालं असेल, साथ नसन मिळाली, दमदारा ना होईन ना हिशोब. आज ती वेळ नाही. आपल्याला शांततेत अगोदर जातीला द्यायचे, नंतर हिशोब क्लिअर होणं. त्याच्यासाठी वाचा कुकडे चालायला तुम्ही जितके आहेत ना तितकेच आम्ही सुद्धा आहेत. मग पण आम्हाला समाजाची जबाबदारी खांद्यावर म्हणून आम्ही शांततेत चाललेलो आहे. आम्हाला मिळू द्यायचं आहे, त्याच्यानंतर सगळं होईल. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळेच आहेत. आता काय असतं शेवटी शरीर आहे. तुमचा दुसरा प्रश्न शरीर आहे माहीत नाही, साथ देतं आहे कमी देतं आहे. मी माझ्या दैवताचं राजाचं दर्शन घेऊन आलेलो. आता समाजासाठीचा विषय जे होईल ते होईल, पण त्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी हटत नाही. मुंबईत तेच सांगितलं होतं, मराठ्यांच्या कायद्याचं जो आरक्षण घेऊन आल्याशिवाय मागं फिरत नाहीत. शांततेत फिरलो, पण काहीला वाटत होतं बहुतेक
पैसे मिळावं, पदं मिळावं, तिथं जाळपोळ व्हावं, मराठ्यांनी तिथं बसवा. आता जर कायद्यात त्यांनी अध्यादेश काढला, अधिसूचना काढल्या, तिथं बसून काय करायचं? पोरायचे हाल करायचे होते तुम्हाला. तिथं डांबरीवर पोरं झोपून, त्या डासात झोपून. अरे मराठ्यांची एवढी दहशत बसली, मुंबईत जायच्या आधीच दिलं ना. याच्यापेक्षा काय पाहिजे होतं तुला? तू म्हणतो मुंबईला गेल्यामुळं काहीच मिळालं नाही. अरे मराठी नुसती इथून निघालं की तिथं धसकी बसली त्यांना, आणि त्या धवशीवर देऊन टाकलं. उलट तुला सोशल मीडियावर काही नाही मिळालं लिहिण्यापेक्षा तो म्हणायला पाहिजे होतं सरकारला धडकी भरली ना, अर्ध्या रस्त्यातच दिलं. तो उलट मराठी किती ताकदवर आहे हे दाखवायला पाहिजे होतं. तू मराठी कमजोर आहे असं दाखवायला लागलास. तुला काही अक्कल आहे का? तू कमजोर आहे असं दाखवायला लागला. मराठी मुंबईत घुसाच्या आधीच घाबरले आणि त्यांनी अधिसूचना दिली. त्याचं कायद्यात रूपांतर होईल हे सांगायला पाहिजे होतं. हेच सांगायला पाहिजे होतं. ते दिलं सोडून. तू तिसरं सांगायला एवढी दौज बसली मराठी. तो म्हणणं एक होतं का? मग तू ट्रॅपमधला आहे तुम्ही. मग जे सोशल मीडियावर येतात तुम्ही ट्रॅपमध्ये आमच्यावर असलेल्या. निघायच्या अगोदर ट्रॅप रचला होता. मला ट्रॅप रचणारे मंत्री आणि सत्ताधाऱ्यातले लोक माहीत झाले, म्हणून मी सांगितलं तुम्ही 2 दिवसात बंद करा, नाही तुमचे नाव ओपन करील. कारण त्यांच्या लक्षात आलं याला बी लोक सांगत आहेत, अधिकारी सांगत आहेत, काही आमदार बी सांगत आहेत त्यांच्या जवळचेच. असं झालंय. त्यांच्या लक्षात आलं अरे हे नाव घेईन याला माहीत झालं दिसतंय. त्याच्यानंतर बंद झालं म्हणून मी बी नाव नाही घेतलं. म्हणून यावेळेस पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं तुमचे कार्यकर्ते कोणाकोणाचे आहेत आम्ही शोधले. सत्ताधाऱ्यातल्या कोणत्या गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर लिहितात आणि विरोधी पक्षाचे कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते लिहितात, कोणत्या संघटनेचे लिहितात, ग्रुपचे लिहितात, कोण समाजसेवक लिहितोय आणि त्यांच्या पाठीमाग कोण आहेत आम्हाला माहिती. त्यामुळे त्या मंत्र्याचं विरोधी पक्षाच्या आमदाराचं नाव घेऊन त्या कार्यकर्त्याचं नाव घेणार आहेत. मग तुम्ही जर या 4 दिवसात नाही थांबवले, कायदा पारित करून त्याचा अंमलबजावणी सरकारला करायची ही प्रक्रिया आहे. कायद्याचं राज्य आहे. मराठ्यांना कायमचं आरक्षण द्यायचं असलं तर ते अधिसूचना निघणं गरजेचं होतं, अध्यादेश निघणं गरजेचं होतं. आणि ते निघत नव्हता 2 महिन्यापासून, म्हणून मुंबईला गेलो आम्ही. घेऊन आलो. तो म्हणणं होतं का पोरांना तिथं बसून राहावा, पोरांना जाळपोळ करावं, पोरांना दगडफेक करावं, अर्धे पोरं तिकडं मुंबईतच गुंतून राहावा, तुला पैसे मिळावं, पदं मिळावं, ही अपेक्षा होती तुला? तो या अपेक्षा कवाच पुरी होऊ शकत. माझ्या गोरगरीब मराठ्याने आम्ही एकमेकाच्या जीवावर दोघं गेलो होतो. माझा समाजाने आम्ही एकमेकावर शांततेत विश्वास ठेवला, शांततेत अध्यादेश दिला, आम्ही एकमेकाच्या शब्दावर माघारी आलो. तो स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत. पोरं उपाशी महाराज होते तिथं बसून. जरी पोरांनी खायचं प्यायचं घेतलं होतं तरी तिथलं वातावरण, झोपण्याच्या अडीअडचणी, पाण्याच्या सगळ्या व्यवस्था झालं ना गेल्या मराठ्याच्या धवशीवर. आमचे पोरं शांततेत घरी आले, एकही वाईट घटना घडलेली नाही, एकही. सगळे सुखरूप आपण आपल्या घरी आले. हे खपा ना का तुला? यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मायबाप मराठ्यांनो. मी प्रामाणिकपणानं करतोय, मॅनेज होत नाही, फुटत नाही, आणि मी चिकटपणानं सातत्यानं चिकाटीनं हे काम करतोय आणि 24 घंटे करतोय. सातत्यानं मी हे मुद्दा लावून धरलाय ही यांची पोटदुखी. यांचा विषय संपलाय त्याच्यामुळं. यांचे दुकानं बंद पडलेत म्हणून. आणि यांना काहींना श्रेय पाहिजे आणि काहींना आम्हाला विचारावं असं वाटतंय, म्हणजे विरोधींना सत्ताधाऱ्या. पण आम्ही विचारू शकत नाही. मी मायबाप मराठ्यांना विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि त्या खोली फिलीत बोललेलं ना, माझ्या जातीला मी जाहिरात दिला खोलीत बोलून बाहेर बोल. खोलीत 250-300 लोक होते, उचिक नव्हते. आता ते अधिकारी भ्यायला लागले. मी मायबाप मराठ्यांना समाजाला सांगतो, ते सोशल मीडियाला त्याला जाऊन खड्ड्यात तिकडे. माझ्या मायबाप मराठ्यांना सांगतो, पोराने बाहेर घोषणा दिल्या, अशी कातून घोषणा द्यायची, त्याची पातळच व्हायची त्या अधिकाऱ्यांची त्याची. ते माझ्या बाहेर नाहीत, आम्ही पाय पडतो इथंच बोला काय बोलायचं. जाऊ दे म्हणलं, कायद्याचंच करायचं. काय करायचं आपल्याला तरी कोणचं? हात घेऊन आज काय त्याने बॅगा भरून आणल्या होतो आणि पैसे घेत असतो, त्या थोपाड फोड असतं ना, मी पैसे घेऊन आला असतात. मी माझ्या मायबापासाठीच जगतोय, या मराठ्यांच्या गोरगरिबासाठी, आणि त्यांच्यासाठीच मारणार आहे. मला त्या पैशाचं पदाचं घेणं देणं. 4 भिंतीत बोलू नको. तिकडं काय व्यासपीठ आहे का मग बाहेर येऊन बोलायला? मला होती का थंडी सवय मी बाहेर येऊन बोलायला? माझ्या मायबाप समाजाला करोडांना नाही गरज. मी कुठं बोलू त्यांना पक्का माहीत झाले. खोलीत बोलू नाहीत, बाहेर बोलू. हे जात सोडून बोलत नाही, आरक्षण सोडून. तुम्हाला काय रे 5-50 जणाला ठेका घेतल्यासारखं बोलता, सुपाऱ्या घेता, दिले असते 10-5 हजार रुपये उडूनही गेले असते तुमच्या बाजारात. ते 4-6 महिन्यापासून तुमच्या घरात बाजार नसेल तर त्याचा भरला असेल तुम्ही. म्हणून जातीच वाटोळ करायला नाही घालत का इकडं? दादा, 2 दिवसापूर्वी जालन्यातल्या मराठा क्रांती मोर्चाचे संजय लाखे पाटील आणि त्यांनी काही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि एक वेगळं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा केलेली आहे 17 तारखेला. मग मी काय करू आता? करतील ते. वेगळं करायचं म्हणल्यावर काय करतील ते? मोठे माणसं आहेत समाजातले.
ज्याचा त्याचा निर्णय ज्याच्यापेक्षा अधिकार आहे त्यांना माझ्या गोरगरीब समाजाला वेगळा अधिकार आहे, त्यांना वेगळा अधिकार आहे. वर्ग मोडतात ना, शेवटी आमचा गरीब वर्ग आहे. पाटील, ज्या प्रकारे तुम्हाला विरोध वाढत चालला की राजकीय नेत्यांनी सुद्धा तुम्हाला काय मिळालं असा प्रश्न उपस्थित केला होता, त्यानंतर राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये समाज जो आहे तो सोशल मीडियावर मेसेज टाकतोय की आता पुन्हा एकदा नेत्यांना गावबंदी, काय सांगा? काय मिळालं जे लिहितात ना ते राजकारणी कोण आहेत काय आहेत ते, कारण समाजाला 75 वर्षात सगळ्यात मोठा कायदा सगळ्या सोयऱ्यांचा व्हायला ज्याच्यात नोंदी नाहीत त्यांना, मग सगळे मराठी आज जाणार आहेत, हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून जाणार आहे. त्यामुळे झालंय काय की समोरच्यांना असं वाटतं आता ही कायमचा विषय संपला, मग आपल्याला काय राहील निवडणूक लढवायला, म्हणजे काय विरोधींना. सत्ताधाऱ्यातले बी येडपट काही ते म्हणते तर श्रेय कुणी घ्यायचा, तुमच्या श्रेयासाठी मी पट्ट्या आम्ही समाज असेच तुम्हाला दोघाचा कार्यक्रम लावतो आम्ही. हां, पण आमचं त्या आदेशाची अंमलबजावणीच घेणार आम्ही दोघाचा कार्यक्रम लावतो तुमचा. कोणी किती टोळ्या वेगळ्या वेगळ्या केल्या काय देणं घेणं नाही आम्हाला, आमच्या गोरगरिबांना जे पाहिजे ते आम्ही घेणार आहेत. कोणी वेगळे आंदोलनं करा नाही तर काय करा, समाजाचा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण समाजाचा इथं, कारण अगोदर हे मान्य होतं 3.5 महिने तुम्हाला सगळ्याला, सगळे सोयरे शब्द आत्ता दिला घेऊ अचानक 3.5 महिन्यापूर्वी दिलेला आहे. हे जे तुम्ही नावं घेताय ना महाराष्ट्रभरातली, यांना सगळ्याला विचारून घेतलेला आहे, त्याचा आधी सुद्धा निघाले ना भाऊ. हां, मग कशाला आंदोलन, तेव्हा झोपले होते. आता श्रेयासाठी लफडं चालू आहे, काही नाही. मायबाप मराठ्यांना सांगतो महाराष्ट्रात काय आंदोलन उभं राहणार आहे, सोशल मीडिया चालणं फक्त श्रेयासाठी चाललंय. सगळे सोयरे शब्दाला जर विरोध होता तर तेव्हा कशाला हा म्हणले, मग आमचेच हा म्हणलात कशाला तुम्ही, तेव्हा चांगलं होतं. आता तुम्हाला फक्त तुम्ही टी व्हीवर दिसायसाठी आणि तुम्हाला श्रेय घ्यायसाठी चाललंय. हां, तुम्ही 75 वर्षात कम नाही दिलं, आता लागलात नाटकं करायला. गावबंदीचा मेसेज नाही ते मी बघितलं नाही, त्याच्यामुळे मी अधिकृत बोलू शकत नाही. आहे का नाही मग आता ते आता समाज 10 तारखेला समाज ठरवलं काय ते, 10 तारखेला बैठक आहे. पाटील, अधिसूचनेच्या नंतर आज पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होते. त्यातच छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं की त्यांनी 16 तारखेला राजीनामा दिला, मात्र ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित आहे आणि या बैठकीमध्ये अध्यादेशावर चर्चा होऊ शकते. ती काय लय शहाण आहे का, मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळाला गेलं, त्याला कळतच नाही आपण काय केलं ते ना. आता मी खरंच डॉक्टर पाहिजे होतो, त्याच्या मेंदूर रोग झाला दिसतो, त्याला काय बोलत त्या ध्यानातच राह ना. आता लय कुंकडं बोलायला लागले. त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, गोर गरीब मराठे हे ओबीसीत जात नव्हते, हे गेले, तर 57 लाख गेलेत. आता याचा आकडा लाखात गेला आहे परिवाराचा, त्याच्यामुळे हे करोडच्या पुढं चालला आहे. ती एकूण धाके हे सगळे सोयरे आले, ते म्हणतो मग एवढंसं गरीबाचं पोरग लढ आपण किती मोठाले होतो, आपण हरलोतच ना मग ओबीसीत गेलं. त्यामुळे ते ना ते रचही झोपत नाही वाटतं. मी डॉक्टर असतो त्याचं मेंदू तपासायला गेलो असतो मी, ते आता हो ना. आज अधिसूचनेवर चर्चा होणार आहे, यात मराठा मंत्री पण आहेत. या मंत्र्यांना तुमचं काय आव्हान असणार? मंत्र्यासह सगळ्यांनाच अधिसूचना जी काढली अध्यादेश तो 15 तारखेला त्या कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करायची. सगळ्यांना सांगणं आहे, कोणी गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात माती घालायचं काम करायचं नाही. नसता पुढं तुम्हाला पुन्हा मराठ्यांच्या दारात यायचं हे सुद्धा ध्यानात ठेवा. आणि त्याला बोलीत जाऊ नका अध्यादेश वाचायला, त्याला वाचता येत नाही. पाटील, भुजबळ साहेब प्रत्येक भाषणात काल पण बोलले की काय बाबा आमची लायकी नाही. मग तू तुपलं बघ मला आहे का नाही, मी म्हणलो का तू आहे का नाही, तू तुपले ठरव आहे का नाही. तू मंत्रीच ते डाग आहे राव, ओबीसी बांधवाला डाग आहे. आता तर काल तर ते इतकं गदळ बोललं, ते नावे बांधवाला म्हणला ते चप्प्याच करू नका म्हणे मराठ्याचे. काय हा आमच्याच भादरा म्हणे देऊ, आणि तो त्याचीच भादराला लागले सगळे नावे आता खपाखप. आणि ते मुंडलेल्या ब्लेडने सुरू केलं त्याचे भादरायला. आता ते नवीन ब्लेडने टाकलं, मुंडलेलं खरखर वाजलं पाहिजे. काय गोरगरिबाचं तुला काय बोलावं काय नाही. मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव. मी ओबीसी बांधवांना ग्राउंड लेवलवरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार, त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही. कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचं आहे, आम्ही एकमेकाच्या शेजारी आहेत, आम्ही सुखादुखात आम्ही एकत्र आहेत. तुला काय होतंय दिवस सगळ्याला नोकऱ्या नावे बांधव, उद्याच्याला आम्ही आव्हान करतो जाऊ नावे बांधवाला सगळ्या. तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना, नका करू आमच्या घ्या त्याच्याकडून नोकऱ्या सगळ्या. आणि ते नाही दिलं आणि त्याचं थोतारच त्या ठेवण्याखाली. अरे आपलं चांगलं चाललंय राव,
कशाला आमच्या जाती तेढ निर्माण करतो? आमचं गोरगरिबांचं, नावी बांधवांचं, ओबीसी बांधवांचं, मराठ्यांचं चांगलं आहे गाव लेवलवर. तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या? तू काय देणार आहे त्यांना? 10 रुपयाचा बाजार देणार आहे का एखाद बार घेऊन? मग चाललंय ना आमचं चांगलं, एकमेकाला साथ देतो, एकमेकाला उसने देतो, घेतो, बाजाऱ्या देतो, जेवाऱ्या घेतो, ते आम्हाला मदत करतात, आम्ही त्यांना करतो. चाललंय ना सगळं. लय इतकं खोडीच आहे ते एखाद बार त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन 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 ते टुपकून वर जातं काका एखादीशी. शेंगदाणे खाता संध्याकाळी, कांद्यानं खो. आता 15 तारखेला राज्य सरकार याच्या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे असं तुम्ही म्हणताय, तर मग हे तुम्ही 15 तारखेपर्यंत का थांबत नाही? 10 तारखेलाच उपोषणाला का बसताय? मला कुठं म्हणलेत? मी त्याच्यात 2-4 मुद्दे आहेत. कारण कायद्याची अंमलबजावणीची प्रक्रियासुद्धा असते, ती त्यांना 10 तारखेपासून सुरू करावं लागणार आहे. ती प्रक्रिया सुरू करावं लागणार आहे. केसेस आंतरवालीसह महाराष्ट्रातले घेण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांना शिंदे समितीकडं हैदराबादचा जे गॅजेट आहेत तिन्ही पण ते देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांनी 10च्या अगोदर सुरू करतात का तिन्ही पण? मग बघू. ह्या तीनही प्रक्रिया त्यांना सुरू कराव्या लागणार आहेत 10 तारखेला आत. ह्या प्रक्रिया ते सुरू करणार आहेत का? बहुतेक त्याच्यावरच आज बैठक असू शकते. मला आमरण उपोषण करायचं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण करायचं आणि त्या आमरण उपोषण सार्थक होते. इकडं प्रश्नाची प्रक्रिया सुरू झाली तर नसता मी बसणारच. त्याच्यासाठी 10 तारखेला तुमच्या उपोषणामुळे त्यांच्यावर दबाव येईल सरकार. दबाव काय दबाव येतो त्यांच्यावर? मग मला उपोषण सोडायलाच आले नाही 2 दिवस ते मागं सोडायचं म्हणून. मी माझ्या समाजासाठी करतोय. प्रक्रिया 10 तारखेपासून ती सुरू झाली पाहिजे. मग हैदराबादचं गॅजेट असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल, सातारा संस्थांचं गॅजेट असेल, सगळे सोयऱ्यांची कायदा पारित करण्याची प्रक्रिया असेल, केसेसची प्रक्रिया असेल, ही तुम्हाला 10 तारखेपासून सुरू करावी लागणार आहे. कारण कायद्यात रूपांतर करताना त्याची प्रक्रिया आधी सुरू करावी लागते. ते करणं गरजेचं आहे. मला विशेष त्यासाठी आणि ह्या गोरगरिबांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळावे, तर सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणात जावं म्हणून ते उपोषणाची घोषणा करायला लागली. आणि 10 तारखेपासून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे म्हणून. 15च्या नंतर करून अधिवेशन संपन्न 15ला आणि त्याच्यानंतर काय करू? मग नाटक हे तिथून पुढं करणं म्हणजे नाटक हे. कारण मी स्पष्ट बोलणार आहे माझ्या जातीसमोर, त्यामुळंच तर जात मला मुलगा म्हणून पाठीशी. हे यांचं टंबरळ वाजेलं ते व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिणाराला ते कमेंटच वाचित नाही खाली. पाटील, बऱ्याचशांमध्ये गैरसमज आहे. समजा आपली जी चुलतीच्या माहेरचा जर कुणबी दाखला जर असेल, नोंद असेल, तर तिच्या म्हणजे तिची पुतणी असेल किंवा तिची मुलं असतात त्यांना फायदा होईल का? किंवा आपली वहिनी, समजा वहिनीच्या माहेरचं जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर आपल्याला त्याचा फायदा होईल का इकडच्या घराला? तीच प्रक्रिया कार्यपद्धती त्याला ठरावं लागणार आहे. कालबद्धता त्याच्यात सुसूत्रता आणावं लागणार आहे. त्यासाठी 10 पासून ही प्रक्रिया असते म्हणूनच आहे. पण इकडून नाही मिळालं तुम्ही म्हणतात असं जाऊ आपण जरा पलीकडून येऊ तिकडून, पण तिथंच जाऊ. जे कुणबी रेकॉर्ड तयार होतंय ते खोटं रेकॉर्ड तयार होतं असं छगन भुजबळ हे पुरावे नाही असं म्हणतात. काय पुरण फराव ते लिहून आणतं कुठं पेनाने कामातून गेलेले ते बुंगारी सगळ्या दुनिया जाऊन तिकडे ते काय ते खोटे खोटे. अहो समिती आहे, कायद्यानं गठीत केलेली समिती, त्याला तिन्ही कायदेमंडळाची परवानगी घ्यावी लागती, राज्यपालांची घ्यावी लागती, सरकारची घ्यावी लागती. त्याच्याशिवाय समिती गठीत होत नाही. जी कायद्यात समिती गठीत झाली तिने ते काम केलेलं आहे नोंदी सापडण्याचं. त्याच्यात सगळे तज्ज्ञ आहेत. त्यात असं आहे का एखादा नेपाळून आणला त्याच्यात टाकेला आहे, त्याला भाषाच कळत नाही? त्याच्यात सगळे तज्ज्ञ आहेत, न्यायमूर्ती आहेत त्याच्यामध्ये. यांनी त्या नोंदी शोधल्या, त्याची छाननी केली त्यांनी. ही का जे झालं जेलला आता कांदड खाऊन आला लय मोठे काम धामाचं उगच याला काय कळत आहे खोटी खरी नोंद. पाटील साहेब, रायगडाच्या पायथ्याशी तुम्ही घोषणा केली होती आमरण उपोषणाची, त्यानंतर आता 4 ते 5 दिवस उलटलेले आहेत. सरकारकडून काही तुम्हाला संपर्क साधला गेलाय का उपोषण संदर्भात जो इशारा दिला आहे? सोबत आले होते, भेट झाली होती, तेव्हा काय चर्चा झाली किंवा पुढचं? नाही, चर्चा नाही. मी त्या सगळे सोयऱ्यांच्या दुरुस्तीत पहिल्यांदा बी शब्द राहिला होता. मी पहिल्यांदा म्हणलो होतो हे नाही का दुरुस्तीला पळायचे तुमच्या समोरच. ते मी एक व्याख्या दिली की ती तिसरंच लिहायची त्याच्यात आणि म्हणायचं दुरुस्तीला पाठवलं. अरे म्हणलं तुम्ही आणतच नाही, काय दुरुस्ती फिरूच रे. तेच दुरुस्तीचं त्यावेळेस सांगितलं होतं. आता त्यांनी सांगितलं की ती दुरुस्ती पुन्हा घेतो. ते दुरुस्तीचा कागद दिला. याचिकेच्या बाबतचे कॅवेटचा विषय होता.
त्याबद्दलही त्यांचे ॲडव्होकेट जनरल ते उभा करणं गरजेचं आहे. ती व्याख्या पण दिली त्यांच्याकडे त्या दिवशी. हैदराबाद गॅजेटच्या बद्दलची पुन्हा एकदा त्यांजवळ सांगितलं की तुम्हाला ते शिंदे समितीकडे देऊन त्याला शासकीय दर्जा देऊन ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे. याबाबतचंच बोलणं, बाकी काहीच नाही. मराठा सोडून बोलणंच नाही बाबा, मग काय सांगा तुम्हाला. पाटील यापूर्वी तुम्ही नेत्यांचे नावं जाहीर कराल असं म्हटले होते. आजही तुम्ही गंभीर आरोप केलेले आहे, मात्र तुम्ही नावच जाहीर करत नाही. ते गप बसले ना हो. ते मुंबईला जाताना कोण कोण होते ते बोलले, त्या आम्हाला ट्रॅपमध्ये कसे घुसणार होते, आमच्यात घुसणार होते, आम्हाला न बोलता मागच्या मागे जाणार होते आणि म्हणणार होते आम्हाला बोललेच नाही, आम्हाला रॅलीच बाहेर होय म्हणले. आणि मग ते नाराज दाखवायचं म्हणजे ट्रॅप होता. आणि इकडे प्रेस घ्यायला लावायची, मराठ्यांच्या विरोधात रान उठवायचं. पण त्यो बी आला नाही आणि त्याच्या नेत्याला ओळखलं हे येडपट हे खापकून नाव घ्यायला बसले. त्यामुळे आणि आपलं खरं आहे आता विश्वास लागला आम्हाला. आम्ही गपकून बसलो मुंबईपर्यंत आत्तापर्यंत. ह्यो सोशल मीडियावर लिहिणारा कोण आहे, ह्यो कोणाचा कार्यकर्ता आहे, सत्ताधाऱ्यातला कसं काय आहे, ही गट आमच्या गटाचा कसं काय आहे, मग इकडचा कसं काय, कोणचं काय आहे ना. त्यांना आम्ही जाहीरपणानं सांगितलं की तुमची मळमळ कशात आहे आम्हाला कळलं आहे. काहींना श्रेय घ्यायचं आहे, काहींना वाटतं मग आपल्या काळात काय राहिलं, आपण कशावर करायचं, मग हे ढिल्लं ठेवायचं. म्हणून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना नीट सांगा. 2-4 दिवसात नाही, 2-4 दिवसांना ओपन करणार आहे. कार्यकर्त्यासह तुमच्या त्या मंत्र्याचे, विरोधी पक्षाच्या आमदारांचे, हे लोक कोणाकोणाचे आहेत त्यांचे. तुम्ही मराठ्यांच्या विरोधात सरकारची सुपारी घेऊन कसं रान खोटा गैरसमज करायला लागलात. खरं तर मी आता माझ्या समाजाला सांगितलं, तुम्ही खोटं काय पेरायला लागलात हे मात्र त्या नेत्यानं, त्या मंत्र्यानं कार्यकर्त्याला कशासाठी बोलायचं सांगितलं मराठ्यांच्या विरोधात हे मग सांगणार आहे. पाटील काही जिल्ह्यातले पण नेते येत आहेत. अरे मग मी आता ते सगळंच काढतो बिराड. आता जन आप खेलच करेंगे आप, उनका बिन आपला बिन कोण दे खेळ. तुम्ही इशारा दिल्यानंतर, उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून काही तुम्हाला सांगितलं उपोषण करू नका किंवा आपण त्या प्रक्रिया सुरू आहे असं काही सांगण्यात आलंय का तुम्हाला? नाही संपर्क साधण्यात आला? नाही नेटवर्क जे आम्ही दादा 10 तारखेपर्यंत रेंजच नाही इथं. दादा रेंजच नाही. तारखेपर्यंत तुमचा दौरा कसा असणार आहे? मी दौरा सांगतो आता 1 मिनिटात, मग आपण थांबूयात. आता दौरा आहे का? हां, 6 फेब्रुवारीला आंतरवालीहून शिक्रापूर मार्गे आळंदीला मोठा कार्यक्रम आहे, चाकणला आहे. नियोजित कार्यक्रम आहे सायंकाळी 6 वाजता आणि आळंदीत मुक्काम किंवा आसपासच्या तिथं शहरात 1-2 ठिकाणी तिथं मुक्काम आहे. 7 फेब्रुवारीला आळंदीहून चाकण मार्गे, खोपोली मार्गे, पनवेल मार्गे कामोठ्याला सकाळी 11 वाजता 7 फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम आहे. मला वाटतं नवी मुंबईत पण छोटा आहे, चेंबूरला पण हे छोटा कार्यक्रम नियोजित आहे. त्यानंतर नवी मुंबई चेंबूर मार्गे शिवाजी मंदिर दादरला कैलासवासी शशिकांतप्पा पवार यांचा प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या कार्यक्रमाला, कारण ते दुःखाचा कार्यक्रम आहे त्यामुळं आम्ही तिथं जातो आहे. आणि त्यानंतर सायंकाळी 6 वाजता तो कार्यक्रम आहे दादर शिवाजी मंदिरला. त्याच्या अगोदर 5 वाजता वकील बांधवांची बैठक आहे मुंबईत. त्यानंतर 6च्या नंतर जो शिवाजी मंदिरचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर 8 वाजता बहुतेक ते नाही आलं त्यांचं वेळापत्रक, पण तिथल्या पूर्ण मुंबईतल्या आयोजकांची बैठक जी आत्ता आंदोलनाच्या वेळेस होती त्या पूर्ण आयोजकाची. फक्त आता कुठंही काय त्याचा पत्ता नाही आला. म्हणजे 7 तारखेला दिवसभर आणि रात्रीसुद्धा 2 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे 7 तारखेला.